नमस्कार. सध्या आपण शनी महाराजांचं राशी परिवर्तन आणि 12 राशी यांवरती होणारा परिणाम याबद्दल बोलत आहोत. आजची रास आहे कर्क. कर्क राशीबद्दल बोलायचं झालं तर ही सौम्य रास आहे. सौम्य रास म्हणून ओळखली जाते. जल तत्वाची रास आहे. भावनाशील रास आहे. अत्याधिक भावनिक असलेली जी लोक असतात त्यांची सहसा रास ही कर्क असते किंवा कन्या असते. कर्क राशीच्या लोकांबद्दल जर बोलायचं झालं तर कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. त्याच्यामुळे यांच्यामध्ये अत्याधिक भावना असतात. रागाच्या भरामध्ये देखील ही लोक बरेचसे काही बोलून जातात, कारण भावना प्रधान असतात. मनात एक ओठात एक असं यांचं कधीच नसतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कर्क राशीच्या 8व्या घरामध्ये मागच्या 2.5 वर्ष शनी महाराज होते. त्यामुळे कर्क राशीला शनी महाराजांची ढैया सुरू होती. मागची 2.5 वर्ष कर्क राशीच्या लोकांना खूप जास्त संकटाचे गेलेले आहेत. आर्थिक संकट असतील, त्यांची कामं अडलेली असतील, शिक्षणाच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील, नातेसंबंध आहे, प्रेम संबंध आहे, रिलेशनशिप असेल, मॅरिड लाईफ असेल, किंवा आरोग्याच्या बाबतीमधल्या काही गोष्टी असतील. कर्क राशीला मागच्या 2.5 वर्ष खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावं लागलेलं आहे. विशेष सांगायचं झालं तर कर्क राशीच्या लोकांना पोटाचा हा प्रॉब्लेम असतो. विशेषतः वयाच्या 30 नंतर कर्क राशीच्या लोकांना पोटाचा त्रास चालू होतो. आता सध्या 29 मार्चला शनी महाराज जे आहेत ते कर्क राशीच्या 9व्या घरामध्ये आलेले आहेत. हे जे 9वं घर आहे, हे 9वं घर तुमचं स्वप्नाचं घर आहे. जे तुमचं स्वप्न असेल, घर घेण्याचं स्वप्न असेल, करिअरमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये पदोन्नतीचं काही स्वप्न असेल, किंवा एखाद्या व्यवसायामध्ये तुमचं काही उतरण्याचं स्वप्न असेल, तर या बाबतीमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे परिणाम आता दिसायला लागतील. कर्क राशीला हे 2.5 वर्ष 2027 पर्यंतचे 2.5 वर्ष जे आहेत, शनी महाराजांचे 2.5 वर्ष 9व्या घरातले, खूप चांगले जाणार आहेत. ज्यांचं लग्नाच्या बाबतीतला विचार चालू आहे, कर्क राशीच्या लोकांची लग्न ठरू शकतात, लग्न होतील. आर्थिक बाजू जी आहे तुमच्याकडे, आता नवीन चांगल्या आर्थिक संधी उपलब्ध होतील. तुमची अडकलेली कामं आता व्हायला सुरुवात होईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कर्क राशीच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या समस्या आता कमी होताना दिसतील. तरीही कर्क राशीने पोटाची काळजी घेणं गरजेचं आहे. आधी सांगितलं त्यानुसार सौम्य रास आहे, भावनाशील रास आहे. कर्क राशीच्या लोकांनी भावनेवरती जर नियंत्रण ठेवला, इमोशन्स वरती जर नियंत्रण ठेवला, तर कर्क राशीला खूप चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना कर्क राशीने प्रॅक्टिकल राहूनच काम करायला हवं. आता उपाय ह्यांनी काय करायला हवे ते 2.5 वर्ष, तर कर्क राशीच्या लोकांनी 100% हनुमानाची उपासना करायची आहेच आहे. हनुमान चालीसा असो, मारुती स्तोत्र असो, हे तुम्हाला म्हणायचं आहे. कर्क राशीच्या लोकांनी महादेवाची देखील उपासना करणं गरजेचं आहे, कारण यांचा स्वामी जो आहे तो आहे चंद्र. जेव्हा तुम्ही महादेवाची उपासना करता, तेव्हा महादेवावरती जेव्हा तुम्ही जल अर्पण करता, तेव्हा कर्क राशीच्या लोकांनी ओम सोमाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कर्क राशीच्या लोकांनी गुरु उपासना देखील करणं गरजेचं आहे. शीतल असलेली ही रास आहे, थंड रास आहे. यश जे आहे ते थोडं हळूहळू मिळत असतं. ह्यांच्याबद्दल बऱ्याचदा गैरसमज देखील लोक करून घेत असतात. कर्क राशीला ह्या 2-3 गोष्टींचा विशेष करून उपासनेच्या बाबतीमध्ये ज्या काही मी सांगितल्या आता, त्या जर गोष्टी यांनी केल्या, कर्क राशीला खूप चांगले परिणाम मिळतील. आणि 2.5 वर्ष तुमचे आहेत. हे 2.5 वर्ष तुम्ही घर घेऊ शकता, तुमच्या करिअरमध्ये चांगल्या गोष्टी होतील, तुमचे प्रेम संबंधाच्या बाबतीमध्ये होऊ शकतं चांगलं. वैवाहिक संबंध जर तुमचे खराब झाले असतील तर तेही चांगले होतील. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 9व्या घरामध्ये असल्यामुळे थोडं सासरच्या लोकांशी कर्क राशीच्या लोकांनी थोडं चांगलं वागणं गरजेचं आहे, किंवा कोणत्याही प्रकारचा अनावश्यक वाद देखील करायचा नाहीये. कर्क राशीने ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करावा आणि 2.5 वर्ष ही तुमची आहेत. तुम्ही त्या पद्धतीने काम करावं, कर्म करावं. शनी महाराज तुम्हाला प्रचंड देतील. पुढची रास असेल सिंह. तोपर्यंत ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.